नमस्कार, मी कुंतल पालवे. कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण काय बनवणार? तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल सारखा जिरा राईस. हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचा जिरा राईस असतो त्या पद्धतीचा आपण जिरा राईस कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचं आपण साहित्य पाहून घेऊ. तर हे इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. जिरे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि पाणी. पाणी तर महत्वाचंच आहे, पाणी. तर हा तांदूळ आपण 10 मिनिटं भिजवून द्यायचा. एकदा एका पाण्याने 1-2 पाण्याने धुवायचा. त्यानंतर आपण हा 10 मिनिटं भिजू द्यायचा. तर हा मी धुवून घेतलाय आणि आता भिजत ठेवते. 10 मिनिटं याला साईडला ठेवून द्यायचंय. तर आपले तांदूळ भिजलेले आहेत, 10 मिनिटं झालेत. आपण हे पहा, या पद्धतीने आपले तांदूळ भिजलेले आहेत. आता हे तांदूळ साईडला ठेवू आणि गॅस चालू करून त्यावर पातेलं ठेवून घेऊ. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय. अगदी थोडंसं, जास्त पण नाही. तेल घालायचंय. तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये लगेच पाणी टाकायचं. 2 वाटी तांदळाला आपल्याला 4 वाटी पाणी लागतं. 4-5 टाकलं तरी, कारण आपण हा उपसून घेत असतो. म्हणजे मी दाखवूनच तुम्हाला कसा काढायचा तो. आता गरम पाणी झालं, थोडंसं पाणी गरम झालं की लगेच त्यामध्ये आपला हा तांदूळ टाकून द्यायचा. म्हणजे पाण्याला उकळी आली की लगेच तो हा तांदूळ टाकून द्यायचा. यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि आता हा शिजू द्यायचा. थोडंसं तूप ॲडिशनल आहे, म्हणजे हवा असेल तर टाका. मला आवडतं म्हणून मी टाकले. तुम्हाला स्किप पण करू शकता. तर आपला हा राईस तयार झालेला आहे पहा. तर आपला हा राईस तयार झालेला आहे. 90% तांदूळ शिजलेला आहे. हे पहा, पाहायचा कसा शिजलाय. आता हे गॅस बंद करून घ्यायचा आणि हा जो तांदूळ आहे यामध्ये गार पाणी टाकायचंय आपल्याला. हे पहा, असं गार पाणी टाकायचं आणि हा एखाद्या चाळणीमध्ये ओतून घ्यायचा आणि थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं. वरतून पण याच्यावर थोडंसं गार पाणी टाकायचं. थंड पाण्याने आपला राईस हा सुक्का होतो. तर आता आपण आपलं सगळ्यात शेवटची प्रोसेस म्हणजे आता आपण आपल्या राईसला तडका देणार. तो तडका कसा द्यायचा? तडका व्यवस्थित बसला पाहिजे, तर आपण तो तडका कसा द्यायचा? कढई एकदम छान तापून घ्यायची व्यवस्थित. कढई तापली की त्यामध्ये तेल घालायचं. तेल चांगलं एकदम व्यवस्थित कडकडीत तापू द्यायचं. त्यावरच आपल्या तडक्याची सगळी प्रोसेस डिपेंड असते. तर आता आपलं हे तेल असं पाहायचं, 1-2 टाकून पाहिजे. छान तडकले की समजून घ्यायचं तेल तापले. तर आता आपलं हे तेल तापलंय. त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. हे टाकले, छान तडतडायला लागले की लगेच एकदा त्याला हलवायचं आणि त्यामध्ये आपण जो राईस आपला करून ठेवला होता, म्हणजे थंड पाण्याने धुवून ठेवला होता, तो त्यामध्ये टाकायचा. आणि हे फुल गॅसवरच याला छान परतून घ्यायचंय. हे पहा, अगदी छान असं परतेपर्यंत पूर्ण आपले जिरे तेल एकजीव होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं. जास्त हलवायचं नाही. तर हे पहा, आपला राईस तयार आहे.
हे पहा, जिरा राईस हॉटेल सारखा तयार आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. तुम्ही परतत असताना टाकली तरी चालते. त्यावर कोथिंबीर. एकदम हॉटेल सारखा जिरा राईस.